रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दुष्काळी निधीवर दरोडा घालून कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडलाय। बँकेतील सध्या आणि यापूर्वी घडलेल्या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। शेट्टी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात आर्थिक गैरव्यवहार झालाय, यामुळे बँकेच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली। यापूर्वी बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळली आहे। मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे, मात्र शासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही। त्याची काही चौकशी न झाल्याने घोटाळे वाढलेत। सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टीने झालेले नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आले। सध्याचा घोटाळा 6 शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखवले असल्याचे समजते। अपहार प्रकरणी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून अपहार केलेली रक्कम व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत। यापूर्वी बँक नोकरभरती घोटाळा, साखर कारखानदार आणि उद्योगपतींना त्यांच्या मालमत्तेच्या किमतीपेक्षा जादा कर्ज देणे, तसेच त्यांना दिला गेलेला OTIचा लाभ, त्याचे सोसायटींना दिलेले सॉफ्टवेअर या प्रकरणांची निष्पक्षपातीने चौकशी करावी अशी मागणी शेट्टी यांनी केल्याचे स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी माहिती दिली आहे। कर्नाटकातील बागलकोट येथील महालिंगपुरम येथे गर्भपात झाल्यानंतर महिलेचा मृत्यू झालाय। त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्रासाठी मृतदेहासह संबंधित महिलेला कारमधून सांगलीत आणण्यात आलं। दिवसभर मृतदेह घेऊन सांगलीत फिरल्यानंतर कुटुंबीय बस स्थानक परिसरात थांबले होते। या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच त्यांनी धाव घेतली असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यानंतर पोलिसांनी आता नातेवाईकांसह सांगलीतील एका डॉक्टरसह ताब्यात घेतले असून त्यांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। दरम्यान या प्रकरणात आता जयसिंगपूर, कर्नाटकातील आणखी 3 डॉक्टरांची नावे निष्पन्न झालेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा महालिंगपुरम ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भक 4 चाकीत आढळून आलेत। मृत महिलेचे माहेर हे मिरज तालुक्यातील पश्चिम भागात आहे, तर सासर हे हातकणंगले तालुक्यात आहे। सदरची महिला गरोदर असल्याने घरातील नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचे समजले। अहवाल मिळताच त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटक राज्यातील चिकोडी येथील महालिंगपुरम गाठलं। तेथील एका रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला। मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यामध्ये अडचण येत होती। मृत महिलेस 4 चाकीत घालून तिचे नातेवाईक मृत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आज सायंकाळी सांगलीत आले होते। त्यांच्या समवेत मिरज तालुक्यातीलच एक डॉक्टरही होते। या प्रकरणाची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी बस स्थानक परिसरात कारवाई करून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणलं। कुपवाडमधील चर्चेचा विषय बनलेला निकृष्ट ट्रिमिक्स काँक्रीट रस्त्याच्या कामासंदर्भात कुपवाड शहर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने रस्त्यामधील निकृष्टपणा आणि ठिकठिकाणी रस्त्याच्या मापातील केलेलं पाप महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले। रस्त्याच्या मध्ये आणि बाजूला असलेले विद्युत खांब हटवून रस्त्याचा मध्य काढून दोन्ही बाजू 9 मीटर मापाने व्हावा अशी मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिलाय। येत्या काही दिवसात शाळा सुरू होणार असल्याने या रस्त्याला जोडणारे सर्व रस्ते येत्या 8 दिवसात पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शाखा अभियंता अशोक कुंभार आणि नागरिक यांची जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। यावेळी पावसाळ्यापूर्वी शाळा सुरू होण्यापूर्वी गावठाणमधील रस्ते मुख्य रस्त्यास जोडून वाहतुकीस खुला करू असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी दिले। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी रस्ते कामाची पाहणीसाठी आले असता महापालिका प्रभाग समिती क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त मानसिंगराव पाटील यांनी यावेळी दांडी मारली। एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना सहाय्यक आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण त्यांनी नागरिकांचा रोष बघून या ठिकाणी येण्याचं टाळलं असल्याचं नागरिकांमधून चर्चा होती।
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कामेरीजवळ एसटी बसच्या समोर कंटेनर चालकाने आडवी गाडी मारल्यामुळे झालेल्या अपघातात 3 एसटी बस आणि वॅगनर गाडी अशा 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये बसमधील चिन्मय प्रशांत ठाकूर, वैष्णवी रामचंद्र खवनेवाडी, प्रणवराज वसंतराव आपटे हे प्रवासी जखमी झालेत। हा अपघात सकाळी 10च्या सुमारास झाला। या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून शिवशाही बस ही इचलकरंजीच्या दिशेने निघाली होती। ती कामेरीजवळ आली असता पुलाच्या या बसच्या समोर डाव्या बाजूने कंटेनर चालला होता। तो अचानक बसच्या समोर उजव्या बाजूने आल्याने बस चालकाने गाडीचं स्पीड कमी केलं। दरम्यान पाठीमागून येणारी राधानगरी डेपोची एसटी बस शिवशाही बसवर जाऊन आदळली, तर त्या पाठीमागे असलेली कागल डेपोची बस व वॅगनर गाडी एकमेकांवर जाऊन आदळले। या विचित्र अपघातानंतर कंटेनर चालकानं मात्र घटनास्थळावरून पळ काढला। या अपघातात चिन्मय प्रशांत ठाकूर, वैष्णवी रामचंद्र खवनेवाडी, प्रणवराज वसंतराव आपटे हे प्रवासी जखमी झालेत। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। हा अपघात सकाळी झाल्याने महामार्गावर वाहनांची जास्त वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। चांदोली अभयारण्य लगत असणाऱ्या खुंदलापूर धनगरवाडा येथे खातवाड या स्वतःच्या मालकी रानात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गव्याने ठकूजी गंगाराम शेळके या 65 वर्षीय शेतकऱ्यावर गंभीर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे। लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा जंगलात पळून गेलाय। खासगी वाहनाने जखमीविरुद्धास प्राथमिक आरोग्य केंद्र मंदूर येथे नेण्यात आलं। जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी उपचार केलेत। खुंदलापूरचे पोलीस पाटील धाकुलू गावडे यांनी वन विभागाशी संपर्क साधून जखमीविरुद्धास पुढील उपचारासाठी वन विभागाच्या वाहनातून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। हल्ला झाल्यानंतर तात्काळ मदत मिळण्यास विलंब झाला। सध्या खुंदलापूर येथे 381 लोकवस्ती असणाऱ्या गावात ना मोबाईलची रेंज आहे, तसेच खाजगी वाहनाची सोयही नाही। पण दैव बलवत्तर म्हणून की काय, असंच पै पाहुण्यांचं एक खाजगी वाहन खुंदलापुरात आले होते। त्यामुळेच तात्काळ उपचार करण्यासाठी मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेता आलं। त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले। वन विभागाची चौकी हाकेच्या अंतरावर असताना देखील तात्काळ मदत मिळाली नाही। वायरलेस यंत्रणा असताना सुद्धा संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधला नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। जिल्हा बँकेच्या सिद्धेवाडी शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील 7,73,00,000 रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला। या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल शाखाधिकारी व्ही.एस. सूर्यवंशी यांना तर अपहार केलेला कर्मचारी एस.व्ही. कोळी यांना निलंबित केले। दरम्यान जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपवल्याबद्दल तिघांची तडकाफडकी बदली बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे। जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते। ही रक्कम शेतकऱ्यांकडे पाठवली जाते। यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही। अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडू नये या रकमेचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला। त्याशिवाय त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असाच प्रकार झाल्याचं निष्पन्न झालं। दुष्काळ निधी अपहार प्रकरणी दोषींवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती। सिद्धेवाडी येथील शाखेची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे। त्यामध्ये शाखेतील लिपिक एस.व्ही. कोळी यांनी 7,73,000 रुपयांच्या दुष्काळी निधीवर डल्ला मारल्याचं चौकशीत उघड झाले। कोळी यांनी दुसऱ्याचा पासवर्ड वापरल्याचंही चौकशीत आढळलंय। तर शाखाधिकारी व्ही.एस. सूर्यवंशी यांनी लिपिक कोळी याच्या कामावर विश्वास ठेवून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांच्या पथकाने ठेवलाय। या कारणामुळे शाखाधिकारी सूर्यवंशी आणि लिपिक कोळी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। वर्धा येथून कापसाचे गठ्ठे घेऊन कोल्हापूरकडे निघालेला 14 चाकी ट्रक मिरज पंढरपूर रोडवर पलटी झाला। या ट्रकमध्ये चालक इम्रान महमद आणि मुश्रीम अली हे दोघे होते। सुदैवाने चालक आणि क्लीनर हे यांना किरकोळ दुखापत झाली। 14 चाकी ट्रक हा वर्ध्याहून कापसाचे गठ्ठे घेऊन कोल्हापूरला निघाला होता। मिरज पंढरपूर रोडवरून जात असताना तानंग फाट्यापासूनच ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं होतं। तसाच ट्रक पुढे निघाला होता। मिरज पंढरपूर रोडवर ट्रक अनिल राज ढाब्याच्या समोर आला आणि ढाब्यासमोर असलेल्या लाईटच्या खांबावर जाऊन ट्रक पलटी झाला। खांबावर विजेचा प्रवाह सुरूच होता। विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ठिणग्या कापसाच्या गठ्ठ्यांवर पडल्या आणि कापसाने पेट घेतला। तेवढ्यात ट्रकच्या वरच्या बाजूला असलेला पेट घेतलेला कापसाचा गठ्ठा हा ट्रकमधून पडला, त्यामुळे बाकीच्या कापसाला आग लागली नाही। ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमध्ये अडकलेले ड्रायव्हर इम्रान महमद आणि क्लीनर मुश्रीम अली यांनी ट्रकच्या पुढील बाजूस असलेल्या कॅबिनेटची काच फोडून ते बाहेर पडले। या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे। ट्रकमधील पेटलेला कापसाचा गठ्ठा दूरवर पडला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या अपघाताची नोंद उशिरापर्यंत पोलिसात नव्हती।
सांगली शहरातील शामराव नगरमधील गटार कामाची चौकशी करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांना याबाबत मनोज भिसे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की शामराव नगरासह परिसरातील गटारांची गेल्या 5 वर्षात सुमारे 2.5 कोटी रुपयांची कामे करण्यात आली, परंतु गटारीचं बांधकाम हे जमिनीची स्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने उतार करून करण्यात आले. त्यामुळे गटारीतून पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी सांडपाणी साचून राहतं. या कामांची तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासणी केलेली नाही. गटारीच्या कामाबद्दल गटारीचा उभा छेद तसेच आडवा छेद म्हणजेच टी सेक्शन आणि एच सेक्शन हे कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या नकाशे घेऊन जागेवरती गटारीच्या बांधकामाची तपासणी करणं आवश्यक आहे, पण तसे झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे शामराव नगरमधील ज्ञानेश्वर कॉलनी, मॉडेल कॉलनी, महाराजा भडंग कारखाना, जहीर मस्जिद परिसर, तिरंगा चौक ते विश्वनाथ चौक, फिरदोस कॉलनी, जनता बँक, महादेव कॉलनी, समता कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महसूल कॉलनी, साई कॉलनी, दुर्वांकूर कॉलनी आदी भागातील गटार कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनोज भिसे यांनी निवेदनाद्वारे दिलाय. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग शिक्षक पदस्थापना आणि बदलीसाठी सज्ज झालाय. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. पदस्थापना, बदल्या, पदोन्नती आणि पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्यासाठी संभाव्य वेळापत्रक तयार केले. शिक्षण विभागाने विविध प्रक्रियेसाठी वेळापत्रक तयार केले. त्यानुसार दिनांक 6 जून रोजी आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यात येईल. तसेच याच दिवशी वरिष्ठ मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दिनांक 7, 8, 10, 11 आणि 12 रोजी 1, 2, 3, 4 आणि 5 संवर्गातील माध्यम आणि पदनिहाय जिल्हा अंतर्गतची बदली प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये सभागृहात राबवण्यात येईल. 13 जून रोजी रिक्त पदाचे अद्ययावत करण्यात येईल. तसेच 14 रोजी पवित्र पोर्टलमधून आलेल्या 228 शिक्षक सेवकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पदस्थापना, बदली आणि नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. शासनाने प्राथमिक शिक्षकांची जिल्हाअंतर्गत प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्याचे आदेश दिलेत. बदली इच्छुक पात्र शिक्षकांनी अर्ज केले. जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सुमारे 6,000 प्राथमिक शिक्षकांपैकी 2,278 म्हणजे सुमारे 40% शिक्षकांनी आतापर्यंत अर्ज केलेत. आलेल्या अर्जावर हरकती घेण्यात येत आहेत. बुधवारी अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.